नागरिकांनी बोरिवलीकरता 15 रुपयाची व्हीवी लोकल आहे. तर मित्रांनो आता मी घरी चाललो आहे कामावरून. नालासोपारा उतरलो आत्ताच. तर आता वाजलेले आहे 6:40 झालेले आहेत. तर हॅलो मित्रांनो, मी आता थोड्या वेळातच घरी पोहोचेल. बस जवळच आलो आहे. थोडीशी भाजी वगैरे घ्यायची आणि नंतर घरी निघायचं आपल्याला. तर हॅलो मित्रांनो, फायनली मी आता घरी पोचलेलो आहे आणि आज आपल्याला बनवायची आहे मशरूमची भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी मशरूम वगैरे घेऊन आलो आहे मी. तर आता थोड्या वेळात बस थोडा फ्रेश होतो आणि लगेच आपण सुरुवात करू भाजी बनवायला. तर हॅलो मित्रांनो, चला आपण आता सुरुवात करूया मशरूम वगैरे बनवायला. तर हे मशरूमचं पॅकेट आहे. तर आपण पहिल्यांदा आधी फोडू वगैरे जरा धुवून घेऊ, नंतर थोडं बॉईल वगैरे करू आपण हे मशरूम वगैरे. तर चला आता लगेच सुरुवात करायला घेऊ पटकन. तर मित्रांनो आता आपण एक मशरूम आहे ते जरा धुवून घेऊ पटकन. तर मित्रांनो मशरूम वगैरे झालेले आहेत. थोडं मी धुतलेच वगैरे मशरूम. तर आता यांना जरा बॉईल करून घेतो पटकन मशरूमला. तर थोड्या वेळेला आपण बॉईल करू, नंतर भेटू आपण लगेच. तर हॅलो मित्रांनो, तुम्हाला जेवणाच आता मी हे जे वगैरे भाज्या वगैरे बनवतो ते व्हिडिओ आवडतात की नाही ते तुम्ही मला सांगा वगैरे कॉमेंट्स करून. जर तुम्हाला तसे व्हिडिओ नसतील आवडत तर आपण दुसरे व्हिडिओ बनवू वेगळे काही. तुम्ही सांगू शकता तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला म्हणजे आवडतील, कोणत्या प्रकारचे. तर तसे आपण बनवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ वगैरे. तर चला आता जेवण आपण बनवायला सुरुवात करू परत. तर हॅलो मित्रांनो, आता मशरूम वगैरे मी चांगले धुतले आहे, आपले बॉईल वगैरे केले चांगले. तर आता आपण यांना बारीक करू.
तर हॅलो मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण झालेलं आहे वगैरे, मशरूम पण बारीक केलं आहे वगैरे. तर आता कांदा आणि टोमॅटो पण बारीक करून घेऊ. तर हॅलो मित्रांनो, आता आपण कांदा कांदा आणि टोमॅटो पण बारीक करून घेऊ पटकन. तर मित्रांनो, कांदा आणि टोमॅटो झालेला आहे बारीक करून. तर आता चला लगेच आपण जाऊन फोडणी वगैरे देऊ. तर हॅलो मित्रांनो, चला आता फोडणी देऊ लगेच. तर मित्रांनो, याच्यामध्ये आता तेल टाकत आहे मी. तर हॅलो मित्रांनो, आता याच्यात मी लसूण टाकत आहे. जिरं मोहरी टाकत आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकत आहे थोडीशी हळद टाकतो आणि टाकत आहे तिखट. आता याच्यामध्ये टाकत आहे मी बारीक केलेला कांदा आणि टोमॅटो. आता 2-3 मिनटं मस्तपैकी हा कांदा टोमॅटो वगैरे असा ठेवत मी, थोडा मधून मधून हलवत राहील. भेटू आपण लगेच 2 मिनिटानंतर, 2-3 मिनिटानंतर. तर हॅलो मित्रांनो, कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी झालेला आहे तयार. तर आता ह्याच्यामध्ये मी टाकत आहे मशरूमची भाजी टाकत आहे, आपण बारीक केलेली आहे.
पण अशा प्रकारे मी फर्स्ट टाइम बनवतो, तर मला पण माहीत नाही कशी बनणार आहे, व्यवस्थित चांगली बनणार आहे कशी बनवली. मी या भाजीमध्ये पाणी वगैरे काही टाकणार नाही, अशीच आपल्याला बनवायची आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकत आहे मीठ, टाकत आहे चवीनुसार मीठ. बस असं थोडा वेळ झाकण देऊन ठेवू, भेटू लगेच आपण थोड्या वेळात. तर हॅलो मित्रांनो, आता मी याच्यामध्ये जरा टाकत आहे चिकन मसाला आणि गरम मसाला टाकत आहे. कारण चिकन मसाला आणि गरम मसाला नसेल तर तेवढी टेस्ट नाही लागत बरोबर भाज्यांना वगैरे, त्यामुळे मी जास्त करून चिकन मसाला आणि गरम मसाला भाज्यांमध्ये जास्त करून टाकतो. बस आता थोडा झाकण ठेवून ठेवू 4-5 मिनटं, भेटू लगेच. तर हॅलो मित्रांनो, फायनली तुम्ही बघू शकता भाजी आपली तयार झालेली आहे. तर हॅलो मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. तर हॅलो मित्रांनो, कशा सर्वजण. तर आताच माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता वाजलेले आहेत 10:40 झालेले आहेत. आणि आज वार आहे 27 तारीख आहे. आज 27 शनिवार आहे आणि आज खूप पाऊस पडतोय. आज आहे 27 सप्टेंबर. तर म्हटलं तुम्हाला दाखवतो, खूप गडगडतंय पण. तर मित्रांनो, विजा कडकत आहेत बाहेर. तर म्हटलं तुम्हाला अपडेट देतो, कारण आजच मी हा पण व्हिडिओ जो आज बनवला भाजीचा तो आजच बनवला. कारण आत्ता अर्धा तास झाला, अर्धा पाऊण तास खूप मोठमोठ्यानं गडगडतं आहे आणि पाऊस पण खूप जोरात आहे. तर म्हटलं तुम्हाला पण अपडेट देतो. आणि लाईट पण गेले त्यामुळं. तर हॅलो मित्रांनो, कशा सर्वजण. तर आता सकाळचे वाजलेले आहेत
12:30 झालेले आहेत, 12:30 वाजलेत आणि आज सकाळपासून कंटिन्युअस पाऊसच पडतोय. सकाळपासून खूप पाऊस पडतोय, जराही थांबला नाही आहे पाऊस. सकाळपासून का रात्रीपासूनच पडतोय पाऊस, कंटिन्युअस चालूच आहे पाऊस. तर इकडे कसं आहे, नालासोपाराला पाऊस पडला की लगेच पाणी भरतं. नालासोपारा ईस्टला राहतो मी, तर इकडे लगेच पाणी भरतं पटकन जरा पाऊस पडला की. आणि पाणी पण खूप जास्त घाण पाणी असतं, त्यामुळे त्या पाण्यातून जाणं म्हणजे न गेलंच बरं त्या पाण्यातून. तर तुम्हाला आमच्या इथे खाली पण भरलं असेल पाणी, ते तुमचं खालचं पाणी आहे ना दाखवतं. मी खाली चाललोय ना, तर चला ते तुम्हाला दाखवतो पाणी कसं भरतं ते इकडे. तर आहे ना मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती पाणी भरलंय ते. स्टेशनला तर खूपच पाणी भरतं, जाताना ऑनलाईनला वगैरे खूप पाणी भरलेलं असतं. आता हे बघा, सर्व पाणी आहे आणि हे असं पूर्ण पाणी स्टेशनपर्यंत असतं. ऑनलाईनला तर खूप पाणी असतं भरलेलं एकदम स्टेशनच्या इकडे जाताना. मला थोडं दुकानावर जायचं होतं, त्यामुळं मग म्हटलं आता उतरलं पाण्यावर. तर हॅलो मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असाल किती पाणी भरलंय ते. कारण रात्रीपासून कंटिन्युअस पाऊस पडतो आणि आता वाजलेले आहे 12:30, तरी पण अजून पाऊस आहे. हे इथंच पाणी नाही भरलेलं आहे, पूर्ण गालानगर आपला जो आहे ना इकडचं पूर्ण जो डॉनलाईन आहे वगैरे, नालासोपारा आपण म्हणजे जो ईस्ट साईडचा पूर्ण भाग आहे ना, तो लगेच भरतो इकडे पाणी पडलं, पाऊस पडला की. तर असं सर्व आहे इकडचं. तर त्यामुळं आज मी जाणार होतो, थोडा संडे आहे, कारण थोडं काम होतं, तर जायचं होतं मला थोडं बाहेर. पण तरी पण ह्या पावसामुळं मग मी आता कॅन्सल केला आजचा प्लॅन. तर असंच आहे इकडे नालासोपाऱ्याला, पाऊस पडला की लगेच पाणी भरतं. आणि तिकडचं तर तुम्हाला दाखवलं असतं खूपच जास्तच पाणी भरतं. जे ऑनलाईन आहे ना ते पूर्ण भरते, खूप भरते जास्त पाणी. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.